ज्यावेळेला मी 30 डेजचं ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज घेतलेलं, त्यावेळेला माझं वेट अराउंड 87 किलोच्या आसपास होतं आणि माझ्या बॉडीची कंडिशन पूर्णपणे अशी बिघडलेली. पूर्ण फॅटी, त्यानंतर मसल डाऊन. कारण का वर्कआउटमध्ये कन्सिस्टन्सी नव्हती. माझा 1 वर्षभर पूर्णपणे वर्कआउट बंद होता आणि डाएट तर लांबचीच गोष्ट. कारण होतं माझं बिघडलेलं लाईफस्टाईल. कारण का सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेंबरचे वर्कआउट घ्यायचे. त्यानंतर वर्कआउटसाठी एनर्जीच उरायची नाही आणि वर्कआउट करायची इच्छा पूर्णपणे नसायची. त्यात बाहेरचा नाश्ता, विकेंडला पार्ट्या, त्यानंतर हॉटेलला जेवण आणि घरातलं गोड आणि चमचमीत खाणं. त्यामुळं बॉडीची अवस्था अशी पूर्णपणे बिघडलेली. त्यामुळे मी चॅलेंज घेतलं आणि Instagramवर अनाऊन्ससुद्धा केलं. सोशल मीडियावर कमिटमेंट दिल्यामुळं मला माझ्या डाएटचा आणि वर्कआउटचा रोज एक व्हिडिओ पोस्ट करायचाच होता. त्याचा फायदा असा झाला की मी माझ्या वर्कआउटमध्ये आणि डाएटमध्ये कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन बिल्ड करण्यामध्ये सक्सेसफुल झालो. सुरुवातीला जरासं अवघड वाटलेलं. त्यात माझं थोडंसं ट्रॅव्हलिंगसुद्धा झालं. त्यानंतर माझ्या हाताला जराशी इंजुरी झालेली. त्यामुळं वर्कआउटमध्ये थोडेसे रिस्ट्रिक्शन आलेले. पण मी माझं डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी सोडली नाही यामुळं. संडेच्या सुट्ट्या सोडल्या तरी मी माझा एक दिवससुद्धा वर्कआउट स्किप केला नाही. संडेलासुद्धा मी माझं डाएट फॉलो करायचो. या 30 दिवसामध्ये फक्त मी एकाच वेळेला चीट मील घेतलेलं. बॉडीमध्ये जसजसं चेंजेस दिसायला लागले तसं माझं मोटिवेशनसुद्धा वाढत गेलं आणि त्याच मोटिवेशनमध्ये मी हे 30 दिवस कंप्लीट केले पूर्ण. या 30 दिवसात माझं वेट अराउंड 7 किलोच्या आसपास कमी झाले. माझं वेट आता 80 किलोच्या आसपास आहे. बॉडीमधलं फॅट बऱ्यापैकी कमी झालं आहे. पोटाचा घेरसुद्धा थोडाफार कमी झालेला आहे. मसल्स चांगले टोन अप दिसत आहेत. तुम्हालासुद्धा जर माझ्या बॉडीमध्ये चेंजेस वाटत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. कारण का तुम्ही केलेल्या लाईक्स आणि कमेंट्समुळं मी हे 30 दिवस पूर्ण करू शकलो. त्यामुळं तुमचं पण धन्यवाद.